नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये 1-1.5 वर्ष टिकणारी सांडगी मिरची कशी तयार करायची हे पाहणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं, ह्या मिरच्या सुकल्यानंतर त्यामधला सर्व मसाला गळून पडतो किंवा काही दिवसाने मिरच्यांना बुरशी लागते. तर असं होऊ नये ह्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारी टिप्स सांगितलेल्या आहेत. आपण जो मिरचीसाठी मसाला तयार केलेला आहे ना, त्याचं अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. जर तुम्ही हा मसाला तयार करून ही मिरची बनवली ना, खरंच खूप अप्रतिम लागते, एकदम स्वादिष्ट अशी तयार होते. या मिरच्या पहा, तळल्यानंतर सुद्धा त्यामधला मसाला अजिबात गळून पडलेला नाही. मस्त अशा मिरच्या ह्या ठिकाणी तळल्या गेल्या आहेत. चला तर लगेचच वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. वर्षभर टिकणारी सांडगी मिरची तयार करण्यासाठी मी या ठिकाणी वजनी प्रमाणामध्ये बरोबर 1/2 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ना, ह्या रेग्युलर मिरच्या नाही आहेत. सांडगी मिरची तयार करण्यासाठी बाजारामध्ये अशा स्पेशल मिरच्या भेटतात. ह्या मिरच्या ना अजिबात लांबट नसतात, अशा एकदम बुटक्या असतात, म्हणजे कमी लांबीच्या असतात आणि जाडसर असतात. हीच मिरची वापरायची आहे. आता ह्यामध्ये 2 प्रकारच्या मिरच्या भेटतात. एकदम गडद हिरव्या रंगाची मिरची असते ना, तीसुद्धा भेटते, ती अगदी तिखट असते. आणि फिक्या हिरव्या रंगाची मिरची भेटते, ती कमी तिखट असते. तुम्हाला जी मिरची आवडते तुम्ही ती वापरू शकता. आज मी फिक्या हिरव्या रंगाची मिरची वापरत आहे, ही कमी तिखट आहे. आता ना, मिरची घेताना एकदम ताजी तवा आणि फ्रेश मिरची घ्यायची आहे. ज्या मिरचीचं देठ हिरवगार असतं ना, ती मिरची ताजी असते. ज्या मिरचीचं देठ सुकलेलं असतं, काळं पडलेलं असतं, ती मिरची जास्त दिवसाची असते. असं तुम्हाला मी फरक सांगते, म्हणजे तुम्ही मिरची बघून घेताना अगदी फ्रेश बघून घेणार. आता ना, ह्या मिरच्यांना आपण कट मारून देणार आहोत. आता काय करायचं आहे, मिरची ना अशी प्लेटमध्ये ठेवायची आहे. ज्या बाजूने ती आपोआप अशी स्थिर राहते ना, म्हणजे उलटी पालटी होत नाही ना, त्या बाजूने कट मारायचा. म्हणजे काय होतं, मसाला ना अजिबात मिरचीमधला गळून पडत नाही. हे पहा, अशा प्रकारे मिरचीला अर्धवट कट मारायचा आहे आणि त्यामधल्या ज्या बिया असतात ना, त्या काढून घ्यायच्या आहेत. आता जर तुम्ही अगदी तिखट मिरची वापरत असाल तर बिया काढून घ्यायच्या आहे. कमी तिखट मिरची वापरत असाल तर बिया नाही काढल्या तरीसुद्धा चालेल. पण मी आज बिया काढूनच ही मिरची तयार करणार आहे. म्हणजे कसं, खाताना जास्त तिखट लागत नाही. तुमच्या आवडीनुसार. फक्त लक्षात ठेवायचं, मिरचीमधला मसाला अजिबात सुकल्यानंतर गळू नये असं तुम्हाला वाटत असेल ना, तर काय करायचं, मिरची प्लेटमध्ये ठेवायची आहे. ज्या बाजूने ती आपोआप स्थिर राहते, म्हणजे त्याची बाजू अदली बदली होत नाही, म्हणजे अशी हलत डुलत नाही ना, त्या बाजूने कट मारायचा. म्हणजे मसाला भरला की अजिबात मसाला जो आहे तो मिरचीमधला गळून पडणार नाही. चला तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिरचीला असा अर्धवट कट मारून घ्यायचा आहे आणि त्यामधील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. याच पद्धतीने सर्व मिरच्यांच्या आपण कट मारून बिया काढून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे सर्व मिरच्यांना मी कट मारून घेतलेल्या आहेत आणि बिया देखील काढून घेतलेल्या आहेत. परफेक्ट. आता सांडगी मिरची तयार करण्यासाठी जो मसाला लागणार आहे ना, तो सुरुवातीला आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आमटीची आपल्या घरामध्ये जी वाटी असते ना, त्या वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे. बरोबर 1 वाटी धणे अगदी कमी ते मध्यम आचेवरती खमंग आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. धणे भरपूर घाला हा मसाला तयार करताना, त्यामुळे ना मिरचीचा मसाला जो आहे तो खूप स्वादिष्ट तयार होतो आणि मिरची खायला खरंच खूप अप्रतिम लागते. हे पहा, अशा प्रकारे साधारणतः 1 वाटी धणे मी अगदी कमी ते मध्यम आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. भाजून घेतलेले धणे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता पुन्हा त्याच आमटीच्या वाटीने 1/2 वाटीपेक्षा अगदी थोडीशी जास्त मोहरी घ्यायची आहे. आता मी या ठिकाणी अख्खी मोहरी वापरत आहे. जर तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल ना, तर ती वापरली तरीसुद्धा चालेल. मोहरीची डाळसुद्धा हलकीशी गरम करून घ्यायची वापरताना. आता मी या ठिकाणी अख्खी मोहरी घेत आहे, त्यामुळे ना अगदी मस्त अशी तडतड आवाज येईपर्यंत खमंग भाजून घ्यायची आहे. मोहरी अख्खी वापरली तरीसुद्धा खूप छान असा मसाला तयार होतो. हे पहा, मोहरीसुद्धा मस्त अशी भाजून तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता पुन्हा सेम त्याच आमटीच्या वाटीने 1/2 वाटीला अगदी थोडेसे कमी जिरे घ्यायचे आहेत. जिरेसुद्धा अगदी कमी ते मध्यम आचेवरती खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. जिरे देखील भाजून तयार आहे. मोहरी काढून घेतलेल्या प्लेटमध्येच जिरे देखील काढून घ्यायचे आहे. आता लगेचच आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. ते सुद्धा अगदी खमंग आणि मंद आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मेथीचे दाणे घातल्यामुळे ना खरंच खूप छान असा चविष्ट असा मसाला तयार होतो. मेथी दाणे भाजून तयार आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. आपला पोहे खाण्याचा चमचा असतो, त्याच चमच्याने 2 ते 3 चमचे कच्ची बडीशोप मस्त अशी खमंग हलकासा रंग बदलेपर्यंत आणि सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. हे पहा, बडीशोप देखील भाजून तयार आहे. धणे काढून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे मसाला बनवण्यासाठी जे जे साहित्य लागलेलं आहे ना, ते सर्व साहित्य मी मस्त असं भाजून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे थंड देखील करून घेतलेलं आहे.
हे पहा, सर्व साहित्य पंख्याखाली मस्त असं थंड झालेलं आहे. आता लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि जेवढे शक्य होईल ना तेवढी मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेणार आहोत. आता मसाला तयार करण्यासाठी मोठंच मिक्सरचं भांडं घेते, म्हणजे सर्व साहित्य एकदमच बारीक होईल. सुरुवातीला जे अख्खे धणे आणि बडीशेप भाजून एका प्लेटमध्ये ठेवलेली होती ना ते काढून घेऊयात. त्यानंतर लगेचच आपण भाजून घेतलेले जिरे, मोहरी आणि मेथी दाणे आहे ना ते सुद्धा घालून घेऊयात. झाकण लावायचं आहे आणि मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल ना तेवढं छान असं बारीक करून घ्या. हे पहा, मस्त असा मसाला जेवढा शक्य होईल तेवढाचा छान असा बारीक करून घेतलेला आहे. कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे. जास्त जाडसर अजिबात ठेवायचं नाही. मस्त अशी बारीक पावडर याची तयार करून घ्यायची आहे. आता एका प्लेटमध्ये ही तयार केलेली सर्व मसाल्याची पावडर काढून घेऊयात. आता ह्या मसाल्यामध्ये ना आपण काही मसाले घालणार आहोत इतर. त्यामध्ये ना एक मोठा चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यामुळे ना आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या अजिबात खराब होत नाही, टिकण्यासाठी सुद्धा मदत होते हिंग असल्यावरती आणि वाससुद्धा खूप छान येतो. त्यासोबतच एक मोठा चमचा हळदी पावडर घालायची आहे. एक चमचा आमचूर पावडर घालायची आहे. आता ऑप्शनल आहे, आमचूर पावडर घालायची असेल तर घालू शकता, नाही घातली तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो ना घाला. त्यामुळे ना मसाला खरंच खूप स्वादिष्ट असा तयार होतो. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे घातलेले सर्व जे जिन्नस आहेत ना ते पावडरसोबत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने परफेक्ट. आता असं सर्व मीठ वगैरे घालून झाल्यानंतर ना आपण ह्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं जे काम करतं ना, म्हणजे मिरच्या टिकून ठेवण्यासाठी ते घालणार आहे साहित्य. ते म्हणजे आपण या ठिकाणी 5 ते 6 लिंबाचा रस मी एका वाटीमध्ये आधीच काढून घेतला होता. तो लिंबाचा रस ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं, मिरच्यांना अजिबात खराब होत नाही, प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यासोबतच ना जो मसाला आहे ना तो मिरच्यांमध्ये अगदी छान असा लागला जातो. अजिबात मिरच्यांमधला मसाला बाहेर निघत नाही, कोरडा राहत नाही, कारण ना लिंबाचा रस घातल्यामुळे एक प्रकारे ह्या मसाल्याला बाइंडिंग भेटतं आणि मस्त असा मसाला मिरच्यांमध्ये भरता देखील येतो. हे पहा, साधारणतः पाव वाटीपेक्षा थोडासा जास्त लिंबाचा रस या ठिकाणी तयार झाला होता. 5-6 मोठमोठे लिंब होते, त्याचा रस मी काढून घेतलेला होता. हे पहा परफेक्ट छान असा लिंबाचा रस मसाल्यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे. कन्सिस्टन्सी पहा मसाल्याची अगदी परफेक्ट आहे, जास्त पातळसुद्धा झालेलं नाही, एकदम परफेक्ट असं तयार झालेला आहे मसाला सांडगी मिरची तयार करण्यासाठी. आता आपण लगेचच हा तयार केलेला जो मसाला आहे ना तो मिरच्यांमध्ये भरून घेणार आहोत. आता लक्षात ठेवायचं, मिरचीमध्ये मसाला भरताना चांगला असं दाबून भरून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, दाबल्यामुळे मसाला जो आहे ना तो मिरचीमधला गळून पडत नाही, कारण आपण सुरुवातीलाच व्यवस्थित असा मिरचीला कट दिलेला आहे. हे पहा या पद्धतीने असं भरपूर मसाला लावून सांडगी मिरची तयार केली ना तर तळल्यानंतर खायला खरंच खूप स्वादिष्ट लागते. आता ह्या ज्या मिरच्या आहेत ना ते एखादं वर्ष मस्त अशा बंद बरणीमध्ये टिकतात, अजिबात खराब होत नाही. कधी कधी आपल्याला ना तोंडाला चव नसते. उन्हाळ्यामध्ये खरंच बघा कधी कधी जेवणसुद्धा करूशी वाटत नाही. फक्त डाळ भात जरी केला ना तरी तोंडी लावायला ही सांडगी मिरची अशी असती ना खरंच खूप अप्रतिम अशी चव लागते आणि जेवणही खूप छान जातं. तोंडी लावण्यासाठी तोंडाला चव नसेल तर अशी सांडगी मिरची नक्की बनवून ठेवा, खरंच खूप अप्रतिम लागते. हे पहा, अशा प्रकारे दाबून चांगला असा मसाला मी मिरच्यांमध्ये भरून घेत आहे. चला तर ह्याच पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये ना हा मसाला भरून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये ना व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे. ज्या बाजूने मसाला लावलेला आहे ना ती बाजू अशी वरती ठेवायची आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आता ह्या मसाला भरून घेतलेल्या सर्व मिरच्या कडक उन्हामध्ये मस्त अशा 2-3 दिवस सुकवून घ्यायच्या आहेत. जर थोडंसं ऊन कमी असेल ना तर 5-6 दिवस लागतात, पण 2-3 दिवसात अगदी छान अशा सुकल्या जातात. पण लक्षात ठेवा, अजिबात ओलसर नाही राहिल्या पाहिजे, अगदी छान अशा कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत, अजिबात त्यामध्ये पाण्याचा अंश उरायला नको. हे पहा, 4-5 दिवस कडकडीत उन्हामध्ये मिरच्या मस्त अशा सुकवून घेतलेल्या आहेत. सुकल्यानंतर मिरच्यांचा रंग अगदी वेगळा होतो, मस्त असा हलकासा पांढरा असा रंग होतो. आणि ना ह्या मिरच्या पहा अगदी छान अशा सुकल्या गेल्या आहेत. ही मिरची आपण हातावरती तोडली ना अगदी मस्त अशी चुरली जाते, इतक्या छान अशा सुकल्या आहेत. हे पहा, आणि या सुकल्यानंतर मिरचीमधला मसाला पहा अजिबात गळून वगैरे पडलेला नाही, अख्खाच्या अख्खा मसाला मिरचीमध्ये असाच उरलेला आहे. सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या ना त्या मिरचीमधला मसाला अजिबात गळून वगैरे पडत नाही, मस्त अशा मिरच्या सुकलेल्या आहेत. आता या मिरच्या ना हवाबंद बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये म्हणा, प्लास्टिकच्या बरणीमध्ये म्हणा, चांगल्या अशा ठेवून द्यायच्या आहे. घट्ट असं झाकण लावायचं आहे. 1-2 वर्ष या मिरच्या छान टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. फक्त लक्षात ठेवायचं, पाण्याचा हात लागला नाही पाहिजे, हवेच्या संपर्कात जास्त राहिला नाही पाहिजे. आधी प्लास्टिक पिशवीमध्ये घाला, त्यानंतर एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवा, खूप छान टिकतात, अजिबात खराब होत नाही. हे पहा, हलकंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. आता 4-5 मिरच्या तुम्हाला तळून दाखवते. आधी ना मी दुसऱ्या मिरच्या तळलेल्या होत्या, त्यामुळे थोडंसं तुम्हाला तेल वेगळं वाटत असेल.
मी ना दह्यातली सांडगी मिरचीसुद्धा बनवलेली आहे. त्याची रेसिपी तुम्हाला 2 दिवसांनी अपलोड करेन. त्या अगोदर मी दह्यातल्या सांडग्या मिरच्या तळल्या आणि आता ह्या मसाला मिरची तळते ना, म्हणून थोडंसं तेल तुम्हाला काळपट वाटत असेल. हे पहा, मिरचीचा हलकासा रंग बदलला की लगेच काढून घ्यायची आहे. जास्त डार्क रंगावरती तळायची नाही, नाहीतर ती करपट लागू शकते. हे पहा, तळलेली मिरची मी लगेचच काढून घेते. हे पहा, अजिबात मिरचीचा मसाला जो आहे तेलामध्ये उतरलेला वगैरे नाही. मस्त अशी मिरची तळली गेली आहे. परफेक्ट. अगदी तळलेली मिरची पहा, जास्त तेलकटसुद्धा नाही. हातावरती चुरल्यानंतर छान असा भुगा होतो. इतकी छान अशी सुरसुरीत अशी तळली गेलेली आहे. डाळ भातासोबत, खिचडी भातासोबत किंवा अशी चपाती भाकरीसोबत तुम्ही ही मिरची खाऊ शकता. खरंच खूप छान लागते. 1-2 वर्ष मस्त अशी टिकते. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर अशी वर्षभर टिकणारी सांडगी मिरची जरूर करून पहा. सर्वांना फार आवडेल ही माझी 100% खात्री आहे.